नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की दीपक आता सँडीला फोन करतो आणि त्याला मुंबईमधून फरार व्हायला सांगतो. तो विचार करतो, हा दीपक मला काही एक सांगेल, पण मी त्याचा ऐकणार नाही. इथे माझ्या बायको आणि मुलाचा प्रश्न आहे. दोघे आता क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि अशा वेळेस त्यांना माझी जास्त गरज आहे. आता मी जर मुंबई सोडून गेलो तर मला हे चालणार नाही. असा विचार करून तो आता सिम कार्ड तोडून टाकतो. त्यामुळे दीपक हा त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणून तो दवाखान्यात थांबण्याचा निर्णय घेतो. इकडे आपण पाहतो तर काय वसू आत्याचा मोबाईल मिळवतात. त्यांना काही करून दीपकला फोन करायचा असतो. त्या पटकन रूममध्ये जातात आणि दीपकला फोन करतात. दीपकला बोलतात, अरे फार मोठा प्रॉब्लेम झालाय. त्या लोकांनी खूप डोकं चालवलंय, खूप तगडं डोकं चालवलं. त्यांचा काहीतरी मित्र आहे म्हणे, मोरे नावाचा इन्स्पेक्टर. तो तुझा नंबर ट्रेस करणार आहे. त्यामुळे चुकून सुद्धा तुझ्या त्या साथीदाराला फोन करू नकोस, कारण तू जर त्यांना सापडला, त्यांच्या हाती लागला तर तू तर गोत्यात ये ना, तुझ्यासोबत मी सुद्धा येईन. तेव्हा दीपक बोलतो, वसुंधरा मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आता त्याला फोन करण्याचा प्रयत्न केलाय, पण बहुतेक अनरिचेबल लागतोय. मला असं वाटतंय घाबरून त्यांनी सिम कार्डच मोडून टाकलं असेल. त्यामुळे मीच त्याला शोधू शकणार नाही आणि इन्स्पेक्टर वगैरे तर फारच लांबची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. माझा साथीदार काय त्यांच्या हाती लागणार नाही. आता कुठे वसू आत्याच्या जीवात जीव येतो. तेव्हा वसुंधरा आत्या बोलते, हो ग, अगदी बरोबर टाळी केलीस. आताच्या या सगळ्यांचं बोलणं ऐकलंय. तुझ्या साथीदारांचं खरंच सिम तोडलं आहे. त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही. पण हा परत तुझ्या कॉन्टॅक्ट झाला तर अंडरग्राऊंड व्हायला सांग, नाही तर आपली खैर नाही. दीपक आता ठीक आहे बोलतो आणि फोन ठेवतो. इकडे आपण पाहतो तर सँडीची बहीण आता नंदिनीला फोन करते आणि तिच्याकडे मदतीची हाक मारते. नंदिनी बोलते, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये येते. मला फक्त पत्ता सेंड करा. आणि अशा प्रकारे नंदिनी खूपच घाई गडबडीने हॉस्पिटलमध्ये जायला निघते. काव्या बोलते, ताई काय झालं? नंदिनी आता घडलेला सगळा प्रकार सांगते. काव्या बोलते, ताई मी तुला सांगितलं होतं कुठे जाऊ देणार नाही. मी सुद्धा तुझ्यासोबत येते, कारण आत्याबाईचा काही भरोसा नाही. त्यामुळे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुला कुठे एकटीला सोडणार नाही. अशा प्रकारे आता पार्थ आणि जीवा सुद्धा बोलतात की आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर येतो. आणि अशा प्रकारे चौघे आता हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतात. निश्चित आता त्यांचं हॉस्पिटलपर्यंत पोहोचणार असते. चौघे आता हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. नंदिनी आता पळत पळत जाते आणि सँडीच्या बहिणीला गाठते आणि बोलते, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं ठीक होणार आहेत. आम्ही आहोत ना, आम्ही सगळं नीट करू. तुम्ही निश्चिंत राहा. तुमची वहिनी या सगळ्यातून सुटेल. तुमच्या वहिनीला आणि त्यांच्या बाळाला आम्ही काहीच होऊ देणार नाही. आमच्यावरती विश्वास ठेवा. अशा प्रकारे आता नंदिनी सँडीच्या बहिणीला आश्वासन देते. सँडीने मात्र दुरूनच नंदिनी आणि जीवाला बघितलेलं असतं. ते आता विचार करते, बापरे, हे दोघे इथे काय करताय? या दोघांना माझं मूर्ख बहिणीनेच बोलून घेतलं असेल. तिला सांगितलं होतं की यांना इन्व्हॉल्व करू नको, तरी सुद्धा नंदिनीला आणि जीवाला इकडे बोलावलं हिनं. गरजच काय होती? बापरे, हिने जर मला आज बघितलं ना तर फार अवघड होईल. मग तर हे मला या झटक्यात ओळखतील. असं म्हणत स्वतः कॉर्नरला जाऊन बसतो. पार्थ सँडीच्या बहिणीला बोलतो, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं हॉस्पिटलमध्ये जे बिल असेल ना ते आम्ही भरू. त्या दिवशी तुमच्यासोबत जो भाऊ होता तो कुठे आहे? एक काम करतो, त्याच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करतो, कारण जो काही व्यवहार व्हायचा असेल तो अकाउंटवरच होईल. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा बरं पडेल. बोलवता का त्या सँडीला? तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी त्याला बोलावते. सँडी जरा इकडे येतोस का? पटकन इकडे, असं म्हणत सँडीला हाक मारू लागते. सँडी मात्र कॉर्नरला लपून बसतो. त्याला काय करावं काहीच कळत नाही. तो विचार करतो, मी जर आता सगळ्यांच्या समोर गेलो आणि त्यांनी जर मला ओळखलं तर सगळा खेळ खल्लास होईल. दीपक तर मला सोडणारच नाही आणि माणसं सुद्धा मला सोडणार नाहीत. करू तरी काय करू? पळून जाऊ शकत नाही. आणि तेवढंच त्याला एक मस्त अशी युक्ती सुचते. खिशामध्ये रुमाल पांढऱ्या कलरचा रुमाल तो पटकन तोंडाला बांधून समोर येतो आणि रुमाल बांधून असल्यामुळे तो फार विचित्र वाटत असतो. जेव्हा तो काय झालं, तुम्ही जोकर सारखे बनवून का आलाय? तेव्हा सँडी घाबरतच बोलतो, मला जरा इन्फेक्शन झालाय म्हणून मी विचार केला की दुसऱ्यांना कोणाला होऊ नये, माझ्यामुळे इन्फेक्शन, म्हणून मी तोंड कव्हर केलंय. जीवा बोलतो, हो मला तुमचं म्हणणं पडतंय, चांगली गोष्ट आहे, पण सगळं अख्खं तोंड कव्हर करायची काय गरज होती? माहितीये का, जेव्हा एखादी अपराधी म्हणा, चोर म्हणा, जेव्हा पोलिसांच्या लपत असतो तेव्हा तो सगळे असे चाळे करत असतो. तर तुम्ही कोणापासून तुमचा चेहरा लपवताय ना? सँडी घाबरतो. पुन्हा बोलतो, नाही तसं काही नाहीये.
तुम्ही प्लीज माझ्या अकाउंटवरती पैसे पाठवा, मला खूप टेन्शन आलंय. पार्थ बोलतो, जीवा आधीच ते टेन्शनमध्ये आहे, दादा उगाच त्यांना खिल्ली उडू नकोस. अशा प्रकारे आता पार्थ त्याच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करू लागतो. इथे प्रेक्षकांना खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला आहे. एकदमच त्याला शिंक येते आणि त्यांच्या तोंडावरचा रुमाल जो काही आहे ते सुटून खाली पडतो आणि तो पूर्णपणे आता एक्सपोज झालेला असतो. सगळ्यांना त्यांचा चेहरा दिसलेला असतो. सँडीला काय करावं काहीच कळत नसतं आणि बरोबर जीवाला त्याला ओळखतो. तो बोलतो, हा तर तोच आहे दीपकचा साथीदार. बरोबर तर माझ्या गाडीची धडक झाली होती. हो, हा तोच आहे. नंदिनी जीवाबरोबर त्याला ओळखत सँडी मात्र प्रचंड घाबरलेला तिकडून पळून जाऊ लागतो. पण पार्थ त्याला पकडतो आणि त्याला परत इथे घेऊन येतो. आता काव्या त्याला धरते आणि बोलते, काय असेल ते कबूल कर, नाही तर तुझ्या आत्ताच्या आत्ता इन्स्पेक्टर इथे येतील आणि त्याच्या पद्धतीने तुझ्याकडून काढून घेतील. मग पैसे सुद्धा देणार नाही. बोल तुला काय करायचंय. आणि मात्र सँडी घडलेला सगळा प्रकार सांगून मोकळा होतो. सगळ्यांसमोर हात जोडतो आणि बोलतो, मला माफ करा, हे सगळं मी दीपकच्या सांगण्यावरून केलं आणि दीपकला तेव्हा वसुंधरा मॅडमने सांगितलं होतं. त्यांनीच आमची सगळ्यांची मदत केली आणि म्हणून नंदिनी मॅडमला आम्ही किडनॅप केलं. त्या दिवशी अशा प्रकारे वसुहत्याचा सगळ्यांमध्ये हात होता हे सांगून मोकळा होतो. अशा प्रकारे सँडीच्या रूपमध्ये त्यांना एक चांगला पुरावा मिळाला असतो. ते सगळं आता सँडीला घरी घेऊन जाणार आहेत आणि सँडी कबुली देणार आहे. मग वसुहत्याची कशी फजिती होती हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.